नेवासा येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वातावरण तंग असतानाही कुकाना येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात व्यासपीठावर लंगे यांना बघून नेत्यांच्या जीवात जीव आला। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वातावरण तंग झाले होते। मात्र कोकणा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात व्यासपीठावर लंगे यांना बघून नेत्यांच्या जीवात जीव आला। तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य छायाचित्रातही लपून राहिलेले नाहीये। नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे आणि पालकमंत्री शिंदे यांच्यातील गुप्तगूमुळे नेवासा तालुक्यातील राजकारण ढळून निघाले होते। मंगळवारी दिवसभर लंगे हे समर्थकांसोबत चर्चा करत होते। त्यांनी भाजपासमोर ठेवलेल्या मागण्यांना अजून हिरवा कंदील मिळालेला नाहीये। राष्ट्रवादी लंगे भाजपामध्ये जाऊ नये म्हणून जंगजंग पछडत होती। तिला काही प्रमाणात यश आल्याचे बोलले जाते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नेवासा तालुक्याचा राष्ट्रवादीचा कोकणा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे लक्ष लागले असून या मेळाव्याला लंगे येतात की दांडी मारतात याबाबत मंगळवारी नेवासा तालुक्यात तर्कवितर्क सुरू होते। पालकमंत्री शिंदे यांच्या नगरमधील कार्यालयात सोमवारी हजेरी लावत लंगे यांनी तासभर चर्चा केली होती। यावेळी शिवशंकर राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी मान्यवर उपस्थित होते। एकत्र भारतीय जनता पार्टीमध्ये असं काम केलेलं आहे आणि म्हणून एका विकास कामाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांची वेळ घेतलेली होती आणि तिथे गेल्यानंतर काही राजकीय चर्चा झाल्या, परंतु त्याचा विपर्यास बाहेर त्या ठिकाणी झाला आणि म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणानं जे काही वर्तमानपत्रामध्ये चुकीचे वृत्त छापून आले त्याच्याशी कुठलाही संबंध माझा त्या ठिकाणी नाही। सी 24 तासाठी शंकर नाबदे, नेवासा।